कार्डल आहे, याला न्यूटन कार्डल म्हटलं जातं. याच्यामध्ये तुम्हाला मोमेंटम कसं ट्रान्सफर होतं ते या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून समजणार आहे. बघा बाळांनो, यामध्ये तुम्हाला दिसत आहे की 1 2 3 4 आणि 5 बॉल्स आहेत. त्या 5 बॉल्सला काहीतरी मास आहे. जर सपोज कन्सिडर ॲज मी जर एक बॉल घेतला आणि त्याला एक यू व्हेलॉसिटी दिली, जर या व्हेलॉसिटीने मी जर याला सोडलं तर एक मास आहे, हा बॉल इकडे जाईल. पॉसिबिलिटी काय असेल बाळांनो, तुम्हाला काय वाटतं? हा बॉल याला टक्कर मारेल आणि हे सगळे पुढे जातील का? काय जाईल मग? एकच. बघू आपण प्रॅक्टिकली तसं होतंय का बघू. तर बघा, तुम्ही बघितल्याप्रमाणे काय झालं, आपण एक बॉलला मोमेंटम दिलं. तर आता तू क्लोजअप घे सगळं थोडंसं. ओके, आता कन्सिडर मी दोन बॉल जर घेतले आणि या दोघांना एक सोबत मी एका वेलॉसिटीने सोडलं, तर आता बघताय तुम्ही की दोनच बॉल पुढे काय होत आहे, मोमेंटम. म्हणजे या दोन बॉलचं मोमेंटम पुढच्या दोन वरती काय होतंय, ट्रान्सफर होत. आता तिसरा एक्सपेरिमेंट जर तिसऱ्या याच्यामध्ये जर आपण बघितलं, तर मी आता 3 बॉल घेतोय. रिमेनिंग बॉल किती आहे? 2. रिमेनिंग किती उरलेत? 2 बॉल उरलेत. आता ऍक्च्युली मोमेंटम दोघांवरती ट्रान्सफर झालं पाहिजे जर आपण बघितलं तर, पण तसं न होता मोमेंटम ट्रान्सफर होताना पुढे बघा कसं होतं. तुम्हाला दिसतंय इकडे पण 3 बॉल काय होत आहे, म्हणजे मोमेंटम इकडे 3 बॉलला ट्रान्सफर होतं. आता बघा, आपण थोडंसं पुढे जाऊ. इथनं आपण 4 बॉल घेऊ. आता उरला किती? एक बॉल. मग 4 यांना सोडलं तर आता काय होतं बघा. तर तुम्हाला दिसत असेल इकडे 4 मोमेंटम करताना दिसतं. त्याला न्यूटन्स कार्डल म्हटलं जातं. आणि एका बॉलचं जेव्हा मी फर्स्ट बॉल घेतला तेव्हा याने याला मोमेंटम ट्रान्सफर केलं, याने याला मोमेंटम ट्रान्सफर केलं, याने याला मोमेंटम ट्रान्सफर केलं, आणि त्याच्या समोर मोमेंटम ट्रान्सफर करायला काहीच नव्हतं म्हणून याने काय केली, मुवमेंट केली, हा पुढे गेला. आता मी जर सोडला तर एकच बॉल मुवमेंट करतो. मी जर 2 बॉल सोडलेत, बघितलं तुम्ही, हे बघा मी मोमेंटम कोणाला दिलंय, या बॉलला दिलं. कोणाला देतोय मी, या बॉलला मोमेंटम देतो, हा होतोय. मी काय करतो, यालाच थांबवतोय. आता ट्रान्सफर होतंय का मोमेंटम? होतंय का ट्रान्सफर? चला, पण आता मी याने मोमेंटम यांनी दिलं आणि मी यांना थांबवतोय. आता मोमेंटम ट्रान्सफर होत आहे. ट्रान्सफर झालं ना पुढे, पुढच्या ट्रान्सफर झाले ना, याला म्हणतात न्यूटन्स कार्डल. याचं इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं असतं. इक्वेशन कसं असतं तर ते इक्वेशन मी तुम्हाला आता दाखवणार आहे. बघा, न्यूटन कार्डलमध्ये तुम्हाला काय काय बोलायचं सगळ्यांनी. पहिल्याचं मास आहे m1 आणि त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे u1. दुसऱ्याचं मास आहे m2, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे u2. तिसऱ्याचं मास आहे m3, त्याची इनिशियल व्हेलॉसिटी आहे u3. आता ज्या वेळेस आपण पुढचा बॉल कन्सिडर केला तर इकडे काय येईल, 3च बॉलचं मी घेतलं तर इकडे काय येईल, m1 फायनल व्हेलॉसिटी v1 प्लस m2 फायनल व्हेलॉसिटी v2 प्लस m3 फायनल व्हेलॉसिटी v2. ज्यावेळेस मी 3 बॉल घेतले बाळांनो, इकडे 3च गेलेत ना, म्हणजे हे काय झालं तर अशा पद्धतीने ट्रान्सफर. समजतंय बेटा? तुम्हाला कळालं? त्याची मी एक एक इक्वेशन घेणार आहे. कोलिजनमध्ये आपल्याला हे सगळं बघायचं आहे, पण याला काय म्हटलं जातं तर न्यूटन कार्डल म्हटलं जातं. ते त्यावेळेसही मी क्लासरूममध्ये तुम्हाला दाखवेल. आतासाठी थांबव, पुढील स्टॉप. चल.